मजा बघायला जे आले ना त्यांना सुद्धा प्रार्थना आहे, जोपर्यंत या भारतातला माणूस जय श्रीराम म्हणतोय तोपर्यंतच हा भारत सुरक्षित आहे। ज्या दिवशी इथली माणसं भगवान श्री रामाचा आदर करणं सोडून देतील त्या दिवशीपासून इथली माणसं फितूर झाली म्हणून समजा, कारण हा देश रामाचा आहे, रामाचा होता आणि रामाचाच राहणार आहे। जो बापाला बाप म्हणत नाही तो देशाचा कधी होऊ शकत नाही। अरे मिलिंद भाऊ, मी रोज आता महाराष्ट्रभर फिरतो, एखाद्या चहाच्या दुकानात थांबलो ना, कळत नाही ना कोण आहे काय काय विचारसरणीच आहे, मी त्याला आधी म्हणतो जय श्रीराम, त्याने जर तोंड वाकडं केलं ना लगेच पुढे निघतो। आणि मग ते जर म्हटलं ना क्या हुआ भैया, कुछ नहीं ओचा अख्खा तुम ढोस लो, मुझे नहीं लेना, करा करा वचक तयार। अरे इथला हिंदू आहे म्हणून सगळ्यांची पोट भरताय, सगळ्या धर्माच्या लोकांनी प्रार्थना केली पाहिजे, इथला हिंदू धर्म टिकला पाहिजे। साले काही इथं शूटिंग काढतात तिकडे जाऊन पोलीस स्टेशनला जाऊन बसतात आणि पुन्हा म्हणणार हम सब एक है। अरे मग हम सब एक है तो बोलो ना जय श्रीराम। अरे वाईट वाटतं, हे म्हणतात आम्ही शिवरायांचे मावळे शिवरायांचे मावळे शिवरायांचे मावळे। अरे या महाराष्ट्रात टिपू सुलतान चौक आहे पण यांच्या एरियात शिवाजी महाराज चौक नाही, हाय का? मग कुठे गेले मावळे, मेले का काय सगळे? कुठे हो शिवरायांचे मावळे, आम्ही शिवरायांचे मावळे। मग तुमच्या परिसरात शिवरायांचा एखादा पुतळा बसवा, संभाजी राजांचा पुतळा बसवा, कर्नाटकचा टिप्या चालतोय। आणि कशाला या नरसंहार करणाऱ्यांच्या लोकांचं उदात्तीकरण करताय? ओ भारतात राहायचंय ना, रामाचं होऊन राहा, बाबराचं होऊन राहू नका। कारण बाबऱ्याने लय प्रयत्न केला की मी इथलं मंदिर संपून टाकील, संपलं का मंदिर? अहो बाबऱ्याने पाडलं ते लय छोट होतं, नरेंद्रभाई मोदीने बांधलं ते इतकं मोठं आहे ना। बाबऱ्याची एखादी अवलाद जर गेली ना पाडायला, पिलर सुद्धा हलणार नाही, चड्डीत हागलते। म्हणून या देशाचा इतिहास जरा बघा, आणि या देशात आज प्रवृत्ती वाढते। पोलीस प्रशासनातल्या मी सगळ्या